मी तन मन धन. होय प्रभू श्री स्वर्गीय पित्या परमेश्वरा, तुझ्या आराधनेमध्ये आमचं तन मन धन आम्ही अर्पून द्यावं प्रभू परमेश्वर बाप्पा. आज खरोखर प्रभूजी आज आमच्या अंतःकरण तू तयार केलेली आहेस. मी तुझे आभार मानते. येणाऱ्या वचनाकरता प्रभूजी पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर आम्ही जसे आहोत तसे तुझ्या समोर येतो प्रभू परमेश्वर. आज आम्हा प्रत्येकाच्या आत्म्याचा तू ताबा घे प्रभूजी. आज होऊ दे प्रभू परमेश्वर बाप्पा, वचन ऐकून आम्हा प्रत्येकाला आमच्या आत्म्याला टोचणी लागू दे असं तू कर प्रभू परमेश्वर बाप्पा. आम्ही आमच्या अंतःकरण पुन्हा एकदा तयार करावी आणि ती अवलोकन करावी, यासाठी आम्ही त्या वचनाचा उपयोग करावा, यासाठी मला सहाय्य करा. पवित्र आत्म्याचा समक्षतेखाली तुम्ही प्रत्येकाला सांगा. पुन्हा एकदा पासनं तुझ्या हातामध्ये दे. प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नाद करते म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडं आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. प्रियानो, मागील आठवडे आम्ही द्वार काय आहे, आम्ही मार्ग बघितला, जो येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग मीच आहे, आणि आम्ही मार्गाबद्दल बघितलं. आणि आता आपण दर्शन मंडपामध्ये जाणार आहोत. आणि दर्शन मंडपाचं जे द्वार आहे, ज्याला सत्य म्हणलेलं आहे, त्याबद्दल आम्ही मागील आठवडे शिकलेलो आहोत की कशा प्रकारे हे सत्य आम्हाला परिपक्वतेकडे घेऊन जाते. आणि हे 5 स्तंभ आम्ही मागच्या वेळेस अभ्यासले होते. आणि हे 5 स्तंभ हे मंडळीतील 5 सेवा दर्शवित आहेत. आणि या 5 स्तंभाबद्दल आम्ही इन डिटेल आपण मागील आठवडे शिकलेलो आहोत. आणि आम्ही बघितलं हे 5 स्तंभ आणि त्याच्यावर जो त्याचे आकडे आहेत ते सोन्याचे आहेत. हे 5 सेवा जे आहेत, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक, हे 5 मंडळीला दिलेल्या सेवा आहेत, जे मंडळीला परिपक्व करतात आणि ते डिवाइन अथॉरिटी खाली आहेत. आम्ही मागील अभ्यासामध्ये शिकलेलो आहोत की त्याच्यावर जे सोन्याचे जे वर आकडे आहेत ते आम्हाला सांगतं की ते दैवी अधिकाराखाली आहेत. ह्या 5 सेवा, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक, आणि हे देवाचे हात आहेत आणि ते मंडळीला परिपक्व करतात, यासाठी की मंडळीनं ख्रिस्तासारखं परिपूर्ण, त्याची रचना पूर्ण होणं इतपत आम्ही वाढावं. आम्ही मागील आठवडे हे 5 स्तंभ आणि त्यातील हे 4 रंग जे ख्रिस्ताला दर्शवणारे आहेत, ख्रिस्त म्हणलेल्या पायावर रचलेली ही मंडळी आहे. आणि तिची बैठक काय आहे? पितळेची आहे. आणि आम्ही बघितलं पितळ हे नेहमी जस्टिफिकेशन सांगत आहे की आम्हाला परमेश्वरानं आम्हाला नीतिमान बनवलेलं आहे आणि आमच्या अपराधांची क्षमा केलेली आहे. आणि मंडळी ही खंडे भरून ख्रिस्तानं त्याच्यासाठी वधू म्हणून बाजूला केलेले आहे. आणि आम्ही हेही बघितलं की मंडळी ही स्वर्ग आणि पृथ्वी याला जोडणारी आहे. आणि किती महत्वाच्या गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत की मंडळी किती महत्वाची आहे. आणि मंडळीच आहे जी ख्रिस्त या मंडळीलाच घ्यायला येणार आहे. आज आम्ही हा विषय शिकत असताना आम्ही बघितलं की आम्ही अनेक गोष्टी पॅरलल शिकणार आहोत आणि आम्ही गडबड करणार नाही आज जाण्याचे. आता आपण आजचा अभ्यास आपला आतील होता. येशू ख्रिस्ताचं पवित्र स्थानातील कार्य फार महत्वाचं आहे.
पण आजच्या मेज असल्यामुळं आपल्याला तो अभ्यास पूर्ण करता येणार नाही. आणि म्हणून आपण हा सुरुवातच करत असताना या अभ्यासाची आपण बघितलं होतं की अनेक गोष्टी आपण पॅरलल शिकणार आहे. आम्ही एक गोष्ट शिकलो होतो की आम्ही शिकत असताना मिस्री लोकांचं किंवा यहुदी लोकांचं निर्गमन आम्ही बघणार आहोत. यहुदी लोकांचं एक्सोडस, मग आम्ही ख्रिस्ताचं निर्गमन बघणार आहोत आणि मग व्यक्तिगत मंडळीचं किंवा विश्वासणाऱ्यांचं निर्गमन. हेही 3 गोष्टी आम्ही पॅरलल शिकणार आहोत. जर ह्या 3 गोष्टी शिकल्या नाहीत तर खऱ्या अर्थानं हा पूर्ण अभ्यास कधीच परिपूर्ण असा होणार नाही आणि विश्वासणाऱ्यांसाठी तो कधीच आशीर्वादित होणार नाही. कारण लागूकरण फार महत्वाचं. नुसतं शिकून उपयोग नाही, तर आम्ही ते स्वतः कृतीमध्ये आणणं, आम्ही ते लागूकरण करणं फार गरजेचं आहे. कारण इथून जेव्हा आम्ही आत जाणार आहे दर्शन मंडपामध्ये, आम्ही बघत आहोत की ते त्या ठिकाणी लागूकरण आहे, प्रॅक्टिकल ख्रिश्चॅनिटी आहे. आणि म्हणून तिकडे जाण्याआधी आपण जे जग म्हणलेलं आहे आणि इथं जे पितळ दिसत आहे हे जगाचं दर्शक आहे, भूतलाचं दर्शक आहे आणि इथून पुढचं सगळं स्वर्गातलं दर्शन आहे. आणि म्हणून या मंडपामध्ये 2 भाग होते. एक अंगण होतं जे छावणीच्या मध्यभागी होतं आणि मग या मंडपामध्ये, निवास मंडपामध्ये अनेक मंडप होता, त्याला दर्शन मंडप म्हणलेला आहे. आणि इथून पुढचं सगळं तुम्हाला सोन्याचं दिसणार आहे, कारण हे स्वर्गाचं दर्शन आहे. आज आम्ही यहुदी लोकांचं निर्गमन बघणार आहोत. आम्ही बघितलं येशू ख्रिस्ताचं निर्गमन, आम्ही बघितलं येशू ख्रिस्त या भूतलावर आला, तो त्या छावणीमध्ये जिथं पापी लोक वस्ती करत आहेत त्या लोकांमध्ये त्याने वस्ती केली, परिपूर्ण जीवन जगला, पाप विरहित, निष्कलंक, निर्दोष असं जीवन जगला. त्याने त्या ठिकाणी तुमच्या आणि आमच्यासाठी धार्मिकतेचा झगा शिवला. त्याचं कारण आम्हाला माहित आहे की या वेदीला परम पवित्र असं म्हणलेलं आहे आणि ही वेदी परम पवित्र आहे आणि या वेदीवर नग्न असता कामा नये. आमची कुठलीच नग्नता या वेदीजवळ दिसता कामा नये. आणि म्हणून परमेश्वरानं पहिली गोष्ट आमच्यासाठी केली की आमच्यासाठी तो धार्मिकतेचा झगा शिवण्यासाठी एक धार्मिक व्यक्ती या भूतलावर परमेश्वरांना, तो म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र. आम्ही मागच्या काही अभ्यासांमध्ये आम्ही बघितलेला आहे. त्याचं निर्गमन बघा, तो कसा आला आणि त्याचं जाणं कसं आहे. मग आम्ही बघितलं त्याचं वधस्तंभावरचं मरण आहे, तो वधला गेला, तो वधस्तंभी तुमच्या आणि आमच्यासाठी त्या वधस्तंभावर गेला. तुमच्या आणि आमची खंडणी त्याने भरली, आमची रद बदली. आम्ही या ठिकाणी मरणार होतो, पापाचं वेतन मरण आहे, आम्ही मरणार होतो, पण ख्रिस्त आमच्या बदली मरण पावलेला आहे. त्यानं रक्त सांडलेलं आहे आणि आमच्या अपराधांची, आणि देवाचं वचन सांगते आमचे शाप त्याने घेतलेले आहेत, यासाठी की अब्राहमाला दिलेले आशीर्वाद आम्हाला मिळावे. आमचे शाप, नियमशास्त्र आम्हाला शाप देतं कारण आम्ही देवाच्या विरुद्ध आज्ञा मोडलेले आहेत. दावीद राजा म्हणतो, पहा मी जन्माचाच पातकी आहे, माझ्या आईने गर्भधारण केला तेव्हाच मी पातकी आहे. पापाचा दुसरा परिणाम झाला, ते आदामाने हवा नग्न झाले पहिला, आणि दुसरी गोष्ट त्यांच्या जीवनात मरण आलेलं आहे, कारण पापाचं वेतन मरण आहे. येशू ख्रिस्तने दुसरी गोष्ट केली ती म्हणजे त्यानं वधस्तंभावर आपलं मरण दिलं. मग आम्ही पाहतो की तोला पुरण्यात आलं. मग येशू ख्रिस्तानी पहिला सण कुठला साजरा केला? ओलांडणाचा सण. येशू ख्रिस्ता परमेश्वराने मोशेला सांगितलं की हा तुझा पहिला असणार आहे सण, निशान महिना, हा तुझा पहिला महिना असणार आहे. आणि मग तिथून 14व्या दिवशी आपण ऑलरेडी बघितलेला आहे तो अभ्यास सगळा, की तो वलांडणाचा सण साजरा. मग येशू ख्रिस्त वाट बघत होता त्या वलांडण सणाची. का?
कारण त्याला तो वलांडनाचा पशु होणं गरजेचं होतं. तो वधस्तंभी गेला. वलांडनाच्या सणा दिवशी त्याला पुरण्यात आलं. बेखमीर भाकरीचा सण त्यानं पूर्ण केला आणि मग तो पुनरुत्थित झाला. आम्ही ऑलरेडी गंगाळाच्या तिथं बघितलेला आहे की तो पुनरुत्थित झाला. इथंपर्यंत आम्ही काय केलेलं आहे, शिकलेलं आहे. मग 5 स्तंभाचा सुद्धा आम्ही अभ्यास केलेला आहे. आज आम्ही यहुदी लोकांचं निर्गमन आम्ही बघणार आहोत. आता बघा, परमेश्वराची योजना किती महत्वाची आहे आणि किती परफेक्ट आहे, किती परफेक्ट आहे याचा आम्ही अभ्यास करणार आहे. अनुवाद याचा 6वा अध्याय 21 ते 23, 21 आणि 23 वचन फार महत्वाच्या गोष्टी परमेश्वर यहुदी लोकांना सांगत आहे. काय म्हणतो तो? तेव्हा तू आपल्या मुलांना सांग की आम्ही मिसर देशात फारोचे दास होतो, त्यावेळी परमेश्वराने पराक्रमी हाताने आम्हाला मिसर देशातून बाहेर काढले. 23 वचन फार महत्वाचं सांगतं. ते म्हणतं, आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात म्हणजे कनानात आम्हाला न्यावे म्हणून त्याने तेथून म्हणजे मिस्रातून आम्हाला बाहेर काढले. कोणाकडे पंडित रमाबाईचं भाषांतर आहे का? पंडित रमाबाईचं भाषांतर मी कितींदा सांगितलेलं आहे नाही का, बायबल स्टडी करत असताना पंडित रमाबाईचं भाषांतर आणा. कुणाकडे नाही आज? ठीक आहे, फार सुंदर पंडित रमाबाईचं भाषांतर सांगतं की मी त्यांना मिस्रातून यासाठी बाहेर काढलं की त्यांनी कनानात पोहोचावं. आता लक्षात ठेवा, कनान परमेश्वराची इच्छा काय होती? तो म्हणतो की तू तुझ्या मुलांना सांग माझी इच्छा काय आहे. परमेश्वराची इच्छा यहुदी लोकांसाठी होती की त्यांना मिस्रातून पूर्वजांना म्हणजे कुणाला? अब्रामाला, त्याच्या पूर्वजांना अब्रामाला काय सांगितलं होतं? मी तुला तो कनान देश देणार. आज तुम्ही आणि आम्ही आत्मिक इस्रायल आहोत. आमचा कनान काय आहे? तर तो स्वर्ग आहे. अब्रामाला जगिक आशीर्वाद परमेश्वराने दिले, पण तुम्ही आणि आम्ही आत्मिक आहोत. इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि आम्हाला त्या वचनामध्ये अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वरानं स्वर्गातील सर्व आशीर्वाद काय केलेले आहेत? आम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वीच दिलेले आहेत. आता हे आत्मिक आशीर्वाद आहेत, स्वर्गातील सर्व आशीर्वाद आहेत. तो आशीर्वाद म्हणजे आम्हाला त्या स्वर्गामध्ये परमेश्वर देणार आहे. तुम्ही आत्मिक आहोत, आम्हाला आत्मिक आशीर्वाद परमेश्वर देणार आहे. आणि म्हणून यहुदी लोकांचं निर्गमन आणि तुमचं निर्गमन हेही एकसारखंच आहे. आता आम्ही बघत आहोत येशू ख्रिस्ताचं निर्गमन आम्ही टप्प्याटप्प्यानं बघत आहोत आणि आम्ही या 5 द्वारापर्यंत येशू ख्रिस्तांचा 4था सण साजरा केलेला आहे, तो म्हणजे पेंटिकॉस्टचा. त्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत. बरोबर आहे? पेंटिकॉस्ट 50व्या दिवसाचा सण. पुन्हा 5 आकडा तिथं आहे. 5 सेवा परमेश्वराने दिलेल्या आहेत. 5 हा कृपेचा शब्द आहे. आपण कृपेच्या काळामध्ये आहोत. पुन्हा जे बिब्लिकल जे न्यूमरोलॉजी आहे तेही परफेक्ट परमेश्वराच्या योजनेमध्ये आहे. आणि 5 हे काय आहे? आम्ही बघत आहोत मनुष्याला या जगामध्ये जगाशी संपर्क साधण्यासाठी 5 इंद्रिय सुद्धा दिलेले आहेत. आता परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणतो की मी तुम्हाला मिस्रातून यासाठी बाहेर काढलं की तुम्ही कुठं पोहोचावं? कनानात पोहोचावं. येशू ख्रिस्त कुठं आला? पापी लोकांमध्ये आला. आता प्रवास बघा, मिस्रातून जेव्हा ते बाहेर पडले, देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्यांनी 2 सण साजरे केले.
कोणकोणते सण साजरे केले? ओलांडणाचा सण आणि बेखमीर भाकरीचा सण. कुठंपर्यंत? तर देवाचं वचन आम्हाला सांगतं, पहिले कोरिन्थ्याचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन. आणि आम्ही मागच्या वेळेस बघितलं आणि आजही आम्ही बघणार आहोत की बंधुजनो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते व समुद्रातून ते पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. आता आम्ही मागच्या वेळेस शिकलेलो आहोत की हे घंगाल कशाचं दर्शक आहे? तर हे नव्या जन्माचं दर्शक आहे, हे बाप्तिस्म्याचं दर्शक आहे. आज आम्ही त्याची वचनं बघणार आहोत. पण ते समुद्रातून पार जाण्याआधी बघा, देवाचं वचन किती परफेक्ट आहे. ते समुद्रातून पार जाण्याआधी, मोशेमध्ये त्यांचा नवा जन्म होण्याआधी, पाऊल म्हणतो मोशेच्या द्वारे त्यांचा बाप्तिस्मा होण्याच्या आधी त्यांनी काय केलेलं आहे? बघा, त्यांनी 2 सण पूर्ण केलेले आहेत, त्यांनी ते पाळलेले आहेत. ते म्हणजे वलांडणाचा सण पाळलेला आहे आणि काय केलेला आहे? बेखमीर भाकरीचा सण. आता बघा, आम्ही बघत आहोत जेव्हा मोशेचा निवास मंडप, मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना परमेश्वराने हा निवास मंडप दिलेला आहे. आणि इब्री करासपत्र, कलसे करासपत्र आम्ही वाचून सुरुवात केलेली आहे या अभ्यासाची, की ही छाया होती. काय होती? छाया होती. इट वॉज अ शॅडो टू कम. येणाऱ्या गोष्टीची ती छाया होती. पाऊल म्हणतो येशू ख्रिस्त हा वास्तविक आहे. आता बघा, यहुदी लोक जे करत होते, येणाऱ्या ख्रिस्ताची छाया म्हणून ते करत होते. आणि परमेश्वरानं येणाऱ्या ख्रिस्ताच्या साठी त्यांना आधीच काय करणार आहे ख्रिस्त हे दाखवण्यासाठी छाया दिली होती. आणि मोशेने त्यांना सांगितलं, परमेश्वराने देवाच्या वचनामध्ये जुन्या करारात आम्हाला सांगितलं की तुम्हाला मी यासाठी बाहेर काढलं या जगातून, या मिस्रातून, की तुमचा प्रवास याच मार्गे वलांडण सण साजरा करून, बेखमीर भाकरीचा सण साजरा करून मगच तुम्ही तो समुद्र पार करायचा आहे. दोन 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताला तो पापी लोकांमध्ये त्यानं वस्ती केली. तो वलांडण सणाची वाट बघत होता, कारण देवाचं वचन सांगते तो जगाच्या स्थापनेपूर्वीचाच कोण आहे? तो वधलेला कोकरा आहे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतो तो वलांडणाचा कोकरा आहे. आणि तो वाट बघत होता यरूशलेमेत एंट्री करण्याचा. आणि मग त्याला समजलं. आणि आम्ही बघतो येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक कार्यामध्ये काळाची पूर्णता झाल्यावर नाही का. आणि म्हणून आम्ही ह्या अभ्यासातून परमेश्वराचं कॅलेंडर शिकत आहोत. आणि परमेश्वर काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. त्याची योजना कधीच बदलत नाही, कारण तो सर्व समर्थ परमेश्वर आहे. आणि जर आम्हाला, आणि आम्ही भाग्यशाली आहोत, आम्ही विशेष कृपा आमच्यावर आहे, कारण मोशेने जेव्हा हा निवास मंडप दिला आणि हे अर्पण दिली, किंवा ती इस्रायल लोक मिस्रातून बाहेर पडले, त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त ही छाया होती. ते छायेला फॉलो करत होते. 2000 वर्षापूर्वी यहुदी लोक आणि शिष्यांनी स्वतः ख्रिस्ताला फॉलो केलं, बरोबर आहे. ख्रिस्त त्यांच्या समोर वधस्तंभी गेला, नाही का. ख्रिस्त त्याला पुरण्यात आलं, ख्रिस्त पुनरुत्थित झाला. हे 2000 वर्षापूर्वी शिष्यांनी, यहुदी लोकांनी बघितलं. आज तुम्ही आणि आम्ही 2000 वर्षानंतर
आज आम्ही भाग्यशाली आहोत की आम्हाला छाया सुद्धा माहीत आहे, बरोबर आहे. आम्हाला येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेलं कार्य सुद्धा माहीत आहे. आणि म्हणून आज विश्वासणारे म्हणून आम्हालाही त्याच मार्गानं तोच प्रवास करायचा आहे. मोशेच्या लोकांना माहीत नव्हतं, नाही का. यहुदी लोकांना माहीत नव्हतं 2000 वर्षापूर्वी, नाही का, छाया आहे. आणि म्हणून तो निकोदेमाच्या वेळेस निकोदेमाच्या वेळेस फार सुंदर सांगतो येशू ख्रिस्त. जेव्हा निकोदेमस कोण होता, तो शास्त्री होता, परुष होता, तो गुरु होता, गुरु. आणि योहान 3:10 मध्ये तो म्हणतो, येशू त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत. पुढे तो प्रश्न आहे, समजत नाहीत काय, क्वेश्चन मार्क आहे. येशू ख्रिस्त फार सुंदर म्हणतो, तुम्ही इस्रायलाचे गुरु आहात, तुम्ही शास्त्री आणि परुषी आहात, तरी तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नाहीत का. परमेश्वराची इच्छा होती की त्या इस्रायल लोकांनी, यहुदी लोकांनी हे ओळखावं. शास्त्रात येशू ख्रिस्ताबद्दल लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त येणार आहे आणि ही छाया पूर्ण करणार आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, मी हा नियमशास्त्र रद्द करायला आलो नाही, तर ते पूर्ण करायला आलेलो आहे. ते अपूर्ण होतं कारण ती छाया होती. तो मी स्वतः येऊन ते पूर्णत्वाला नेणार आहे वास्तविक स्वरूपात. लक्षात ठेवा, उद्या तुम्ही आणि आम्ही जेव्हा ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभा राहू, येशू ख्रिस्त हेच आम्हाला म्हणणार आहे. पण या निकोदेमापेक्षाही पुढची गोष्ट आमच्याशी बोलणार आहे. तो म्हणणार आहे, तुम्हाला छाया माहित होती, बरोबर आहे. तुम्हाला येशू ख्रिस्त वास्तविक स्वरूपात आलेला आहे आणि त्यानं त्याच क्रमानं त्या गोष्टी केलेल्या आहेत, हे तुम्हाला माहित होतं. आणि तुमची पिढी सगळ्यात ज्ञानी पिढी होती, सगळ्यात रिसोर्सफुल पिढी होती, तरी तुम्हाला माहीत नव्हतं काय. हाच प्रश्न परमेश्वर ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि आम्हाला विचारणार आहे. आज आम्ही तयार आहोत. आज आम्ही यहुदी लोकांचं निर्गमन बघत आहोत. परमेश्वराने त्यांना 7 फीस्ट, जे 7 सण दिलेले आहेत, आणि त्याची सुरुवात परमेश्वराने वलांडणापासून केलेली आहे. वलांडण सणापासून तो दुसऱ्या दिवशी बेखमीर भाकरीचा सण सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये खमीर नाहीये, ज्याच्यामध्ये पाप नाहीये, जिथं कुजण्याचा अनुभव नाहीये. येशू ख्रिस्ताने तो केला. यहुदी लोकांना करायला सांगितला, गडबड करायला सांगितली. गडबड करा, तो म्हणतो. तुमचं तारण साधून घ्या. आता निकोदेमाबरोबरचं भाषण फार महत्वाचं आहे, संभाषण. येशून त्याला म्हणाले, 3रा अध्याय 3रं वचन, मी तुम्हाला खचित सांगतो. आता निकोदेम आलेला आहे. पहिल्या 2 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो दिवसा आलेला नाही. लोक काय म्हणतील, नाही का, मी इस्रायलाचा गुरु आहे आणि दिवसा गेलं तर काय. पण तो काय म्हणत आहे पहिल्या 2ऱ्या वचनामध्ये, की तुम्ही जे अद्भुते, जे चिन्ह, जे चमत्कार, जे कृत्य करत आहेत, ते देव तुमच्या बरोबर असल्याशिवाय हे होणं काय शक्य नाही. बघा, त्याला खात्री पटलेली आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. आणि तो ज्ञानी असताही रात्रीच्या वेळेस येशू ख्रिस्ताकडे आला. बघा, त्याला इतकी इच्छा होती, त्याला ओळखलं त्यानं येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचं कार्य बघितलं.
त्याला समजलं हा देवाचा पुत्र आहे, तो राजांचा राजा आहे आणि तो येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे आणि त्यानं प्रश्न विचारलेला आहे की मला जर स्वर्गाच्या राज्यात जायचं असेल, आता बघा स्वर्गाचं राज्य आम्ही बघत आहोत कुठं आहे? त्या परमपवित्र स्थानामध्ये आहे, जो आमचा प्रवास हितून पूर्वेकडून पश्चिमेकडचा आहे. इस्रायल लोकांनाही त्यांना पूर्वेकडून पश्चिमेचाच प्रवास सांगितलेला आहे. त्याच टप्प्यातून सांगितलेला आहे छाया, ज्या छाया येशू ख्रिस्तानं पूर्ण केली स्वतः देहानं. आणि तुमच्या आणि आमच्यासाठी आम्ही परराष्ट्रीय होतो, लक्षात ठेवा. आम्ही देवाच्या योजनेचे बाहेरचे होतो, देवविरहित होतो. आमच्यासाठी हा मार्ग परमेश्वराने मोकळा केलेला आहे. पण प्रश्न आहे आम्ही या मार्गावर चालतो का? निकेदेमाला चालायचं होतं, लक्षात ठेवा. आणि तो येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्यानं प्रश्न विचारला, मला स्वर्गात जायचं आहे, स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, मला मार्ग दाखव. काय म्हणाला तो? मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. येशू ख्रिस्त सांगत आहे, या गंगाला जवळ तुमचा नवा जन्म झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. भले तुम्हाला ख्रिस्त माहित आहे, भले तुम्ही चर्चला रोज जात आहे, भले तुम्ही दान दशांश देत आहे, भले तुम्ही मोठमोठ्या प्रार्थना करत आहे, भले तुम्ही ख्रिस्ताच्या नावानं सेवा करत आहे, भले तुम्ही सगळ्या गोष्टी करत आहे आणि ख्रिस्ती म्हणून एक तुम्ही गुरु आहात, पण येशू ख्रिस्त सांगतो, भले तुम्ही सगळं तुम्ही बघितलेलं आहे, वधस्तंभ बघितलेला आहे, येशू ख्रिस्ताचे 4 ऑफिसेस बघितलेला आहे, तो राजा आहे आणि मग तो किरमिजी रंगामध्ये तो सेवक आहे, पांढऱ्या रंगामध्ये तो मनुष्य आहे, निष्कलंक निर्दोष, आणि मग जांभळ्या निळ्या रंगामध्ये तो कोण आहे? देवाचा पुत्र आहे. 4 शुभवर्तमान, 4 ऑफिसेस तुम्हाला माहित आहे. येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी वधस्तंभ स्वीकारलेला आहे, तुमचे शाप घेत आहे, सगळं माहित आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, पण जोपर्यंत तुमचा नवा जन्म होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढच्या पायरीवर जाऊ शकत नाही. येशू ख्रिस्त फार महत्वाच्या गोष्टी सांगत आहे. 7वं वचन तो सांगतो, 5 ते 7. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो. आता आम्ही मागच्या वेळेस बघितलं, हे वचन पाणी आहे आणि पाणी नेहमी आत्म्याचं सुद्धा दर्शक आहे. आणि आम्हाला पाहायला बघत आहे, आम्ही शिकलेलो आहोत की वचन नेहमी आम्हाला आत्मिक गोष्टी, आत्मा आम्हाला या देवाच्या वचनातून काय कळवतो, चालवत असतो. आता इथं पाणी आहे आणि आत्मा सुद्धा आहे. आम्ही बघितलं पुनरुत्ती, आम्ही बाप्तिस्मा घेतो, आमच्या नव्या जन्मामध्ये आम्ही जातो. पहिली गोष्ट होती की पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही मुद्रित केलेलो आहोत, आम्ही मुद्रित केले जातो. काय म्हणतो येशू ख्रिस्त? मी तुम्हाला कशी सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आता आम्ही देवाच्या राज्याचा पुढचा अभ्यास आम्ही करणार आहोत. देवाचं राज्य काय आहे? या 5 स्तंभापासून देवाचं राज्य सुरू होत आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, पाण्या वाचून आणि आत्म्या वाचून जन्म घेतल्याशिवाय, मग तो यहुदी असो किंवा हेलेनी असो. गलतीकारास पत्र याचा 2रा अध्याय आणि 3रा अध्याय आणि 28 वचन आम्हाला सांगतं, यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्रिया यामध्ये भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूसाठी एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस
आहात. आता लक्षात ठेवा, आम्ही काय बघत आहोत? यहुदी लोकांचं निर्गमन. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला मिस्रातून यासाठी काढलं की अब्राहमाला जे अभिवचन दिलं होतं, कनान देश मी तुला देणार आहे, ते तुम्हाला काय करावं? मिळावं. तिथपर्यंत तुम्ही पोचावं. परमेश्वराने आम्हाला जगातून यासाठी बाहेर काढलं की आम्ही त्या स्वर्गाच्या राज्यात जे आमच्यासाठी जो आत्मिक कनान आहे तिथं आम्ही पोचावं. आम्ही इथं आधीमध्येच गुटपळू नये. तर आम्ही काय करावं? जिथं कोश आहे तिथपर्यंत आम्ही पोचावं. ही परमेश्वराची इच्छा आहे. अब्रामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारिस आहे. आम्ही मागच्या वेळेस बघितलं लूकच्या पुस्तकात जो श्रीमंत मनुष्य आणि लाजार आहे, कुठं आहे तो गरीब? अब्रामाच्या उराशी. अब्रामाला जे अभिवचन दिलं, येशू ख्रिस्त यासाठी शापित झाला की अब्रामाला दिलेले आशीर्वाद आम्हाला मिळावेत. बघा, परमेश्वरानं जे अब्रामाला आशीर्वाद दिले त्यानं तुम्हाला आणि आम्हालाही काय केलेलं आहे? त्याचं वारिस केलेलं आहे. आणि म्हणून यहुदी लोकांनी जो प्रवास केला आणि यहुदी लोकांनी जे चुका केल्या, तो प्रवास आम्ही अभ्यासावा आणि त्यांनी केलेल्या चुका आम्ही अनुसरू नये. हे फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही आणि आम्ही, आणि मग योहान 3:21 मध्ये तो म्हणतो, परंतु जो सत्य आचरतो. आता बघा, निकोदेमाबरोबर येशू ख्रिस्त बोलायला लागलेला आहे आणि मग तो सांगत आहे, 3दा तो सांगतो येशू ख्रिस्त की नव्या जन्माशिवाय तुझा स्वर्गात प्रवेश होणार नाही. सार्वकालिक जीवनात 3 वेळेस, या पूर्ण संभाषणात 3 वेळेस येशू ख्रिस्त सांगत आहे की नवा जन्म तुझ्यासाठी फार महत्वाचा आहे. हे गंगाल तुझ्यासाठी फार महत्वाचा आहे. यहुदी लोकांसाठी हा समुद्र फार महत्वाचा होता. तुमच्याने आमच्यासाठी पाण्याचा बाप्तिस्मा आणि नवा जन्म आत्म्याच्या द्वारे होणं फार महत्वाचं आहे. जर झाला नसेल तर आम्ही खात्री करूया झाला आहे का. झाला नसेल तर आम्ही पश्चाताप करून तो मिळवण्याचा प्रयत्न करूया. त्याच्याशिवाय आम्ही आत प्रवेश करू शकत नाही. 21 वचन फार सुंदर येशू ख्रिस्त म्हणतो, परंतु जो सत्य आचरतो तो कुठे येतो? आता प्रकाश कुठं आहे? कुठं आहे प्रकाश? तुम्हाला कुठं प्रकाश दिसत आहे? या पूर्ण निवास मंडपात कुठं दिसत आहे प्रकाश? दीपस्तंभामध्ये. तो म्हणतो जो सत्य आचरितो. आता सत्य आम्ही काय बघितलं? हे 5 स्तंभ आहेत, हे सत्य आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग मी आहे, सत्य मी आहे. 3 द्वार आहेत या निवास मंडपात. पहिला निवास मंडपातलं द्वार, त्याला मार्ग म्हणलेला आहे. एकच मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही आत येऊ शकता. सत्य म्हणलेलं द्वार आहे ज्यामधून तुम्ही त्या दर्शन मंडपात प्रवेश करू शकता, पवित्र स्थानामध्ये. आणि मग ज्याला जीवन म्हणलेलं आहे, जिथं करूब आहेत, ते जीवनाचं द्वार आहे आणि आत जीवन आहे. उत्पत्तीमध्ये आम्ही पाहिलं की ते जीवनाचं झाडावर रक्षण करण्यासाठी परमेश्वरानं काय ठेवले? करूब. ही येऊ आदामाने हवा परत येऊन ते जीवनाचं फळ खाऊ नये म्हणून. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग सत्य व जीवन मी आहे. आणि म्हणून यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताला मारायचा प्रयत्न केला, कारण त्यांना माहित होतं येशू ख्रिस्ताने काय म्हणलेलं आहे. कारण ते गुरु होते, त्यांना नियमशास्त्र माहीत होतं, पण त्यांनी आचरणात आणलं नाही. लक्षात ठेवा, त्यांनी आचरणात आणलेलं नाही. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही आणि आम्ही आचरणामध्ये आणावं. आणि म्हणून इथून पुढच्या आठवड्यापासून जे अभ्यास करणार आहे हे आचरणा संदर्भात आहे. माहिती असून ख्रिस्तानं केलेले कार्य माहीत आहे मला,
उपयोग नाही. मला सत्य समजलेलं आहे का? मंडळीचं काम आहे 5 पदरी सेवा, आम्हाला सत्यामध्ये चालवतात. आणि येशू ख्रिस्त निकोदेमाला म्हणतो, परंतु जो सत्याला आचरितो, जो मंडळीमध्ये सत्याला आचरितो, तो काय करतो? तो प्रकाशाकडे येतो. कुठे येतो? प्रकाशाकडे, त्या दीपस्तंभाजवळ येतो. फक्त मंडळी थांबत नाही, तेव्हा त्याला सत्य समजतं, तो त्या प्रकाशाकडे येतो आणि काय करतो? आपली कृत्य देवाच्या ठायी केलेले आहेत हे उघड व्हावे. प्रकाशाकडे येतो यासाठी की आपली कृत्य देवाच्या ठायी केले आहेत ते उघड व्हावेत. बघा, अंधारात आम्ही का जातो माहिती आहे? लपवायला जातो, नाही का? बरोबर आहे. पण सत्य जेव्हा आम्हाला समजतं, आम्ही त्या प्रकाशाकडे येतो आणि मग परमेश्वर आमच्यामधलं जे पाप आहे तो दाखवायला लागतो. बरोबर आहे. आता हितही आहे, हा आमचा प्रवास आहे, लक्षात ठेवा. हितही आम्हाला काय होतं? आरसा आहे वचन, आणि जेव्हा वचन वाचायला लागतं आम्हाला परमेश्वर दाखवतो की आम्ही किती, आमच्यावर ते डाग आहेत, नाही का? जीवन चालत असताना आमच्या जीवनात ते डाग लागतात. मग आम्ही ते म्हणू नये डाग अच्छे हे म्हणावं का? नाही म्हणावं. ॲडव्हर्टाईज आहे नाही का, डाग अच्छे हे. आम्ही ते म्हणू नये. आम्ही काय करावं? पाणी घ्यावं देवाचं वचन, आम्ही काय करावं? स्वतःला धुवावं. आता यहुदी लोकांना परमेश्वराने काय केलं? समुद्र पार केला. बरोबर आहे. नव्या जन्माचा अनुभव दिला. आणि मग दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ. परमेश्वर स्वतः त्यांच्या पुढे चालत होता. आता बघा किती अंतर दिसते आपल्याला? 1-2 फूट 3 फूट दिसतं, नाही का? पण हे 2-3 फूट चालण्यासाठी त्या यहुदी लोकांनी 40 वर्ष, काय माहित आहे, ते इथंच घुटमळत होते, इथंच घुटमळत होते, इथंच घुटमळत होते. आणि मोशे बिचारा, नाही का, फार पाळकाचं फार अंतःकरण त्याच्यामध्ये होतं. आणि मग तो, तुम्हाला माहित आहे, देवाचं वचन आम्हाला सांगतं, मोशे म्हणतो 12 वंशाला, नाही का, चला आपण यार्देन ओलांडूया आणि जो देश दिलेला आहे आपण तिकडे जाऊया. कोण कोण म्हणले नको म्हणून? रुबेन आणि गाद वंश, 2 वंश म्हणले पाळक साहेब, मोशे पाळक साहेब, आम्ही हित आहे, बरं आहे, नाही का, बाप्तिस्मा झालाय आमचा, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ आम्हाला माहित आहे ना, त्याला पुरलं गेलं, तो मेल्यातून उठलेला आहे. ओके, आम्ही तृप्त आहोत. आम्हाला तिकडे काय नको आहे जाय. बरोबर आहे ना? बऱ्याच वेळेस बाप्तिस्मा आमचा होतो, पण कित्येक वर्ष यहुदी लोकांसारखं आम्ही काय करतो? इथंच आयुष्यभर फिरत राहतो. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला मिस्रातून यासाठी बाहेर काढ, तुम्हाला तांबड्या समुद्रातून आणि त्या मेघाखालून बाप्तिस्मा यासाठी दिला की तुम्ही कुठं जावं? त्या कनानात अब्रामाला जे दिलेलं आहे अभिवचन, अब्रामाला जे वचन म्हणून जो देश दिलेला आहे तिथं तुम्ही पोहोचावं. प्रियनो, आज तुम्ही आणि आम्ही तिकडं पोहोचत आहोत का? पोहोचत आहोत का? पहिले कोरिंथ 12 आणि 13 का म्हणतं, कारण आपण यहुदी असो किंवा हेलेने असो, गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळालेला आहे. आपण सर्व
एकाच आत्म्यात संचरित झालेलो आहोत. एकाच आत्म्यात आम्ही संचरित झालेलो आहोत. मग यहुदी असो किंवा हेलेनी असो, गुलाम असो किंवा स्वातंत्र्य असो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की एक शरीर होण्यासाठी आम्हाला ह्या बाप्तिस्म्यातून घातलेलं आहे. आता पहिले पेत्र याचा 3 अध्याय 21 वचन फार सुंदर सांगताना, कोणाकडे इंग्लिश भाषांतर NIV असेल, NIV असेल तर त्यांनी इंग्लिशमध्ये वाचा, नाही तर मी वाचेन त्यांच्यासाठी. कारण मराठी भाषांतरामध्ये जो 21 वचन आहे ते फोडलेलं आहे. 20व्या वचनाला कंटिन्यू 21 वचन आहे, पण ते चुकीच्या ठिकाणी फोडलं गेलेलं आहे. 20व्या वचनामध्ये पेत्र नोहाबद्दल सांगत आहे. नोहा कसा पाण्यातून वाचला, कसं पाण्यातून तो पार गेला, आणि तो त्या पाण्याबद्दल बोलत असताना 21व्या वचनामध्ये तो येतो. याचा त्याच्या लक्षणिक अर्थाने तो म्हणतो, पण NIV भाषांतर फार सुंदर आहे. ते सांगतं अँड धिस वॉटर सिम्बोलाइज. तो म्हणतो हे पाणी जो नोहा गेला ज्या पाण्यातून, ते पाणी NIV मध्ये 21 वचन सांगतं अँड धिस वॉटर सिम्बोलाइज बॅप्टिझम दॅट नाव सेव्स यू ऑल्सो, नॉट द रिमूव्हल ऑफ dirt from the body, but the pledge of a clear conscience toward God. It saves you by resurrection of Jesus Christ. बघा, जे आम्ही मागच्या वेळेस आणि त्याच्या मागच्या वेळेस शिकलेलो आहे त्याचा सार पेत्र सांगत आहे. तो म्हणतो हे पाणी, तो म्हणतो त्याच्या लक्षणिक अर्थाने हे पाणी काय आहे, तर पाणी बाप्तिस्मा, येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे, तर पुन्हा एकदा मिस्टेक आहे, ओरिजिनल भाषांतरातून मराठीत आलेला आहे. आता आम्ही बघितलं मनुष्याला परमेश्वराने किती प्रकारात केलेला आहे, 3. कोणकोणता? आत्मा, जीव आणि शरीर. बरोबर आहे. आता आम्ही जग आहे, जगात शरीर आहे, शरीराला 5 इंद्रिय दिलेल्या आहेत. इथं सगळं 5 गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. पण तो म्हणतो, आता बघा नीट वाचा, तो काय म्हणतो, हा बाप्तिस्मा जो आहे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे जे तुमचं तारण करतं, ह्या अर्थी लक्षणिक अर्थ हे पाणी आहे म्हणतो. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ काढणे नाही. इंग्लिश मध्ये म्हणतो नॉट टू रिमूव्ह ऑफ डर्ट फ्रॉम द बॉडी, बट. आता हे तर हे पूर्ण वाक्याचं भाषांतरच नाही मराठीत. अंकल तुमच्यात काय म्हणलेलं आहे? बट द आन्सर. हा, NIV मध्ये प्लेज म्हणतो. प्लेज म्हणजे काय? प्रतिज्ञा. मी प्रॉमिस करत आहे, समजते? या अर्थ आहे मी प्लेज करत आहे. काय करणार आहे मी? देवाबद्दल माझा विवेक, भाव, कॉन्शियन्स म्हणलेला आहे. आता इच्छा कुठं आहेत? देहात आहेत का? कुठं आहेत? जीवात आहेत. बरोबर आहे. जीव. आणि म्हणून कुठलाही तत्व तुम्ही घ्या पवित्र शास्त्रात, ते तुम्हाला एकच गोष्टी सांगणार, शरीर, जीव. तो म्हणतो आता तुम्ही जीवातून, शरीरातून पार गेलेले आहात, तुमचा देह मेलेला आहे, आता तुम्ही नव्या जन्मामध्ये आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आता देवाबरोबर काय करत आहे? प्लेज करत आहे. काय करत आहे? देवाबरोबर तुम्ही शपथ वाहत आहे की आता मी काय करणार आहे, माझा जीव, माझ्या जीवामध्ये जो इच्छा आहे, जो विवेक भाव आहे, मी काय करणार आहे? तर शुद्ध विवेक भावाने
देवाचे ऐकणे आहे. आता लक्षात ठेवा, इथं देवाचं वचन बोलतो, लक्षात ठेवा. लोगस, रिटर्न वर्ड ऑफ गॉड, बरोबर आहे. ग्रीक 2 शब्द आहेत देवाच्या शब्दाला. शब्द देही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये शब्द जो आहे, 2 शब्द आहेत ग्रीकमध्ये. एक लोगस आहे आणि एक रेमा आहे. लोगस रिटर्न वर्ड ऑफ गॉड, लोगस, आणि रेमा स्पोकन वर्ड ऑफ गॉड. आता देव 2 प्रकारे बोलतो, एक डायरेक्ट बोलतो आणि एक प्रगटीकरणाच्या द्वारे बोलतो. आम्ही ते आत पवित्र स्थानामध्ये आम्ही बघणार आहे. पण तो म्हणतो आता हे नुसतं देहाचा मळ काढायसाठी धुवायचं नाहीये. आम्ही ऑलरेडी शिकलेलो आहोत. देवाचं वचन आमच्या पावलाकरता दिवा आणि आमच्या मार्गाकरता प्रकाश आहे. इथं आम्ही धुवावं स्वतःला, कारण आम्ही चालत आहोत जगामध्ये, आणि जगामध्ये चालत असताना भलं देवाचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध केलेलं आहे, तरी आम्ही जेव्हा चालत आहोत आमचे पाय जमिनीला घासत आहेत आणि आमच्यावर घाण उडत आहे. आणि मग आम्ही काय करावं? देवाचं वचन घ्यावं आणि स्वतःला धुवावं. सैतान आम्हाला मागण येतो, नाही इथं नाही, तुझ्याकडे घाण आहे, जा वधस्तंभाकडं. सैतान नेहमी आम्हाला वधस्तंभाकडे घेतो, पण नाही, वधस्तंभावर ऑलरेडी आम्हाला पापापासून क्षमा दिलेली आहे. पण आमचं रोजचं चालण्यामध्ये आम्हाला देवाचं वचन काय करतं? शुद्ध करत असतं नित्य. पण इथंच आम्ही थांबू नये. देवाचं वचन सांगते आता पुढे जावा. हे नुसतं तुमचं घाण धुवणं याच्यासाठी नाहीये, तर आम्ही प्रकाशाकडे जावं, आम्ही आत जावं आणि आमचा विवेक जो आहे, आता देह मेलेला आहे, आम्ही आता नवा जन्म पावलेला आहे, आता जन्म पाहून इथंच थांबायचं नाहीये. तर आमची नेहमी ओढ आमचा विवेक भाव देवाबरोबर शुद्ध राखणं, याचं आम्ही काय करणं? प्रतिज्ञा करणं आणि त्याप्रमाणे चालणं. हे परमेश्वराला तुमच्या आणि आमच्याकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून तो म्हणतो या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे, आम्ही हे पुनरुत्थान बघितलं, तुमचे तारण करत आहे. याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुणे नव्हे, तर शुद्ध विवेक भावाने देवाचे ऐकणे असा आहे. आता इथं वचन ऐकतं, आत देव बोलायला लागतो. तुम्हाला वचन बोलणं देहामध्ये आहे, पण देव बोलतो जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये असता. आत्माच आत्म्याशी काय करतो? देव आत्मा आहे. कोणी म्हणलेलं आहे? कुणी लिहिलेलं आहे? योहानानंच लिहिलेलं आहे. सगळ्यात जास्त देवाचे कॅरेक्टर कोणी लिहिले असतील? देवप्रीती आहे, देवप्रकाश आहे, सगळं जास्त लिहिलेलं आहे योहानानं. का? कारण तो ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला होता. आणि तोच म्हणतो देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी तिची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने. आता खरं जीवन तुमचं इथून तिकडं गेल्यावरच खऱ्या अर्थानं खरे ख्रिस्ती म्हणून आम्ही जीवन जगू शकतो. पण दुःखाची गोष्ट आहे जेव्हा बाप्तिस्मा होतो, तसे जेव्हा बाप्तिस्मा होतो आम्ही सैतानाच्या रडारवर येतो आणि मग सैतान आम्हाला देवाकडे जाऊ देत नाही. आणि म्हणून हिता असताना सैतान कधीच तुमच्यावर प्रेशर आणत नाही. तुम्ही छावणीत आहे, कधीच सैतान तुमच्या विरुद्ध कार्य करत नाही. तुम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाला ओळखता, सैतानाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल विश्वास ठेवता, सैतानाला काहीही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुम्ही बघा सैतानाला मोशेच्या द्वारे
बाहेर काढलं, सैतानाला काय प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी वधस्तंभ ओलांडण सण साजरा केला, सैतानाला काही प्रॉब्लेम नव्हता. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या आवरणाखाली, सैतानाला काही प्रॉब्लेम नाही. येशू ख्रिस्त परमेश्वराबरोबर त्यांनी बेखमीर भाकरीचा सण साजरा केला, सैतानाला काही प्रॉब्लेम नव्हता. बाप्तिस्मा घेतला, यहुदी लोक तांबडा समुद्र ओलांडले, तिथपर्यंत काहीही सैतानाला प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि ते बाहेर पडले, काय झालं? सैतानाच्या कुयुक्त्या, षडयंत्र, सैतानानं सगळं त्यांच्या विरुद्ध काढलं. आणि मग 40 वर्ष ते लोक कुरकुर 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 चालू झाले. किती वर्ष? किती दिवसाचा प्रवास होता? ओरिजिनल प्रवास किती दिवसाचा होता? शुक्रवारी तू वचन घेतलास. किती दिवसाचा प्रवास होता? 40 वर्ष लागले, पण किती दिवसाचा प्रवास होता? किती दिवसाचा? तू सांगितलंस ना? किती दिवसाचा? किती दिवसाचा प्रवास होता? अंकल, फ्यू डेज सांगितले, काही दिवसांचं. काही दिवसांचं अंतर होतं, पण किती दिवस लागले? 40 वर्ष सैतानानं त्यांना फिरवलं. प्रियानो, सैतान आजही तुम्हाला आम्हाला फिरवतो. आजही सैतान आमच्या विरुद्ध कटकार असतात, कुयुक्त्या, रोज नवीन नवीन शस्त्र आमच्या विरुद्ध काय करतो? तयार करतो. पण जेव्हा आम्ही इफिस्करस पत्र 6 अध्याय शिकतो, आणि आम्ही शिकलेलो आहोत, आणि ज्यांनी बायबल स्टडीला होते, ज्यांनी चर्चला होते, ज्यांनी नोट्स काढलेले आहेत, त्यांना परफेक्ट माहित आहे इथं आम्ही काय करायचं आहे. आम्ही मागच्या वेळेस बघितलं आमचं स्टँडिंग काय आहे आणि आमची स्थिती काय आहे. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आमचं उभं राहणं आणि आमची स्थिती, आमचं स्टेट आणि आमचे स्टँडिंग, दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आम्ही तो उभं का आहे? कारण येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर विजय मिळवलेला आहे सैतानावर. आम्हाला पाप क्षमा दिलेली आहे, आम्हाला देवाचं वचन दिलेलं आहे. आणि म्हणून वधस्तंभावर येशू ख्रिस्ताच्या खुशीत पाला घुसवला. काय झालं? रक्त आणि पाणी दोन्ही आमच्यासाठी उपलब्ध केलं. आता ते आम्ही घ्यावं आणि उभं राहावं सैतानाच्या विरुद्ध. पण सैतान काय करतो? जेव्हा आमच्या जवळ शस्त्रसामग्री नसते, सैतान आमच्यावर कुयुक्त्या करायला लागतो. आणि मग आम्ही 40 वर्ष, 30 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष आम्ही घुटमळतच आहोत. पण परमेश्वर इस्रायल लोकांना सांगतो, मी तुम्हाला मिस्रातून यासाठी काढलं की तुम्ही त्या कनानात पोहोचा. येशू ख्रिस्त म्हणतो, मी यासाठी आलो की अब्रामाचे तुम्ही संतान व्हाव. अब्रामाला दिलेले जे आशीर्वाद आहेत ते तुम्हाला मिळावेत, यासाठी मी तुम्हाला काय केलेलं आहे? बाहेर काढलेलं आहे. कलसे 2:12 आम्हाला सांगतं, तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला. आता एक मिनिट जरा, 1 पेत्र्याचा 3 अध्याय आणि 22 वचन राहिले. एक वचन माझं 22 वचन फार सुंदर आहे. आता बघा तो काय म्हणतो, सिक्वेन्स बघा, सिक्वेन्स. लक्षणी करताने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करते. याचा अर्थ केवळ देहाचं मळ काढून टाकणे नव्हे, तर शुद्ध विवेक भावाने देवाचे ऐकणे असा आहे. 22 वचन सांगते, मग येशू ख्रिस्त काय केला? तो स्वर्गात गेला. तर बघा इथं पुढची स्टेप काय आहे? स्वर्ग आहे. येशू ख्रिस्त
स्वर्गात गेला आणि देवाच्या कुठं कुठं आता उजवी कुठं येतं? आता तुम्ही सांगा, पूर्व आहे पश्चिम आहे. निवास मंडप परमेश्वरानं सांगितलं पूर्व आहे पश्चिम आहे, बरोबर आहे. आपण बरोबर पूर्व पश्चिमलाच लावलेला आहे, त्यामुळं पूर्वेकडून पश्चिमेकडे आदामाने हवेचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेला आहे, नाही काय? आशीर्वादाकडून पावित्र्याकडून पतनाकडे झालेला आहे. त्यांचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडं, नगरातून वेशीकडं, बरोबर आहे. पण आमचा प्रवेश कसा व्हावा? वेशीतून नगरात, पतनापासून पावित्र्याकडे. ही परमेश्वराची योजना आहे. आदामानं पाप केलं, त्याला बाहेर काढलं. तुमच्यासाठी देवानं तारणाची योजना आखली. तुमचा प्रवास आता पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. आता मला सांगा, उत्तर दक्षिण कुठं आहे? कुठं आहे? दक्षिण आहे, उत्तर आहे, बरोबर आहे. आता नीट लक्षात ठेवा, हे कधीच विसरू नका. दीपस्तंभ कुठल्या दिशेला आहे? दक्षिणेकडे आहे, उत्तरेकडे आहे. आणि या मेजवर काय कर? 2 क्राऊन कर. नाही, ते 2 क्राऊन दिसतात तुम्हाला. इंग्लिशमध्ये फार सुंदर भाषांतरात सांगितलेलं आहे की 2 क्राऊन कर. आता इथं 2 क्राऊन करायची गरज काय होती बघा, कारण इथं 2 गोष्टी आहेत. परमेश्वरानं सांगितलं 6 भाकऱ्या इकडं, 6 भाकऱ्या, 2 पुन्हा 2. सैतान जेव्हा आपण बघतो, लुसिफरला काय वाटलं? लुसिफर कुठं होता? स्वर्गात होता, बरोबर. लुसिफरला काय वाटलं? काढा लुसिफरचं काय कुठं आहे माहिती आहे तुम्हाला? एसकेल ना, आपण क्विज करत आहे असं समजा. तर निर्गम 40:22 सांगतो की त्याने निवास मंडपाच्या उत्तर बाजूस दर्शन मंडपाच्या अंतरपटात बाहेर मेज ठेविला. आता उत्तरेला देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्यांनी काय ठेवला? मेज ठेवला. आता निवास मंडपात हा मेज कुठं आहे? उत्तरेला आहे. लक्षात ठेवा, नीट समजून घ्या, कारण फार महत्वाचं आहे. तो म्हणतो येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, स्वर्गात गेला. आता जरा यशया 14 काढा. देवाचं वचन सांगतं की हा मेज कुठं आहे? निवास मंडपात उत्तरेला आहे. दीपस्तंभ कुठं आहे? दक्षिणेला आहे. देवाचं वचन आपण फॉलो करायचं आहे. ओके. आणि काय केलं? येशू ख्रिस्त काय म्हणतो? तो आत आला, स्वर्गात आला आणि देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. बरोबर आहे? इथपर्यंत समजलं? आता जरा आपण यशया 14 काढा आणि 13वं वचन काय सांगते बघा. आता हे 12व्या वचनापासून कोणासाठी सांगितलंय? लुसिफरसाठी. आपण हे बघणार आहे. हे दैदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास?
म्हणजे स्वर्गातून कसा बाहेर काढला तुला, कसा टाकला, जो तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन. आता बघा, येशू ख्रिस्त म्हणतो मी स्वर्गात आला येशू ख्रिस्त आणि देवाच्या उजवीकडं बसलेला आहे. आता इथं 2 क्राऊन आहेत, 2 राजाचे दर्शक आहेत, बरोबर आहे. क्राऊन का कुणाचा आहे? राजाची आहे ना क्राऊन्स. मुकुट कोणाचे आहेत? किती आहेत? 2 आहेत. 2 किती हे आहेत? 2 ओळी आहेत. लक्षात ठेवा, इथं सगळं 2 आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, देवाचं वचन सांगतं की तो स्वर्गात आला आणि देवाच्या उजवीकडं बसलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं 2 जण बसतात, एक देव आणि येशू ख्रिस्त बसला. म्हणजे हे काय आहे? सिंहासन आहे. कुणाचं? देवाचं. या सिंहासनावर डावीकडं परमेश्वर आहे, उजवीकडं कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. सैतानाला बाहेर का घातलं? कारण तो काय म्हणला? मी आकाशात चढेन, देवाच्या तारांवरून माझे सिंहासन उच्च करेल. आता मगाशी आपण निर्गम बघितलं, हे कुठं आहे? दिशा सांगा, उजवं जावं सांगू नका, उत्तरेला आहे. पुढे लिहिले काय म्हणतो तो? यशया काय म्हणतो? 14, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी काय होईन? विराजमान होईन. लक्षात ठेवा, तो या महासभेत आहे, देवाच्या स्वर्गात आहे. आणि तो काय म्हणत आहे? लुसिफर, मी उत्तरेच्या सिंहासनावर बसेन. म्हणजे मी काय होईन? देवा समक्ष मी काय करेन? उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. आता हे एवढं दिसतं, पण स्वर्गामध्ये हा मेज, हा डोंगर आहे. स्वर्गामध्ये हे रिप्लिका आहे. लक्षात ठेवा, परमेश्वरानं जो पवित्र स्थान आणि स्वर्गाचं पूर्ण मॅप काय दिलेलं आहे? भूतलावर काढण्यासाठी मोशेला ते मापानं दिलेलं आहे. लक्षात ठेवा, आपला घराचा नकाशा केवढा असतो? एका कागदावर असतो ना, A4 वर. पण ते A4 असतं का घर? नाही, 1 एकरमध्ये असू शकतो. पण त्याचा नकाशा केवढा असू शकतो? किंवा आम्ही मॉडेल करतो नाही का, ते घरा एवढं मॉडेल करतो का आपण? नाही, टेबलवर ठेवण्या एवढं मॉडेल करतो. मोशेला परमेश्वरानं ते टेबल एवढं ठेवण्याचं ठेवलं, तेच आपण मोठं करून बघत आहोत. पण स्वर्गामध्ये हा उत्तरेचा भाग काय आहे? डोंगर आहे आणि त्यावर सिंहासन आहे. आणि तो म्हणतो मी पृथ्वीच्या त्या देवसभेच्या पर्वतावर जो उत्तरेचा भाग आहे, त्या पर्वतावर मी विराजमान होईल. म्हणजे मी तिथं बसेन. आता इथं ऑलरेडी कोणाचं स्थान आहे? इथं परमेश्वर बसलेला आहे आणि येशू ख्रिस्त सुद्धा येऊन उत्तरेला बसलेला आहे. आणि म्हणून मोशेला सांगताना परमेश्वरानं सांगितलं, काय कर? सगळं 2 असावं. इथं 2 क्राऊन, 2 क्राऊन्स. इथं तुम्ही बघा, नीट वाचा घरी जाऊन. तुम्हाला इथं 1 क्राऊन परमेश्वरानं करायला सांगितलं, कोशावर 1 करायला सांगितलं. पर्टिक्युलर सांगितलं. इंग्लिश भाषांतर किंग जेम्स वाचा, NIV वाचा. ओरिजिनल हिब्रूतून ट्रान्सलेशन केलेलं आहे. मराठीत सगळंच चुकीचं ट्रान्सलेशन आहे. पण जेव्हा आम्ही ओरिजिनल हिब्रूमध्ये म्हणतो, सांगितलेलं आहे क्राऊन कर. क्राऊन हे राजा दर्शवतं. आता इथं 1 आहे राजा. आता ह्याच्यावर बसू शकेल का हो? शिंगा इथं घुसणार आहे? बसू शकणार आहेत का? कोशावर नाही. बसायचं कुठं आहे? प्लेन सरफेस ठेवलेला आहे. 2 क्राऊन केलेले आहेत. 2 ओळी भाकरीच्या ठेवायला सांगितलेल्या आहेत.
आणि येशू ख्रिस्त आला आणि देवाच्या उजवीकडं बसलेला आहे. म्हणजे तिथं कोण, किती जण आहेत एका सिंहासनावर? 2 जण आहेत. पण देवाचं वचन सांगतंय सैतान काय केलेला आहे? तो म्हणतो मी उत्तरेच्या बाजूला, जिथं मेज आहे, जो उत्तर दिशा आहे, त्या उत्तरेला तो बसणार आहे. प्रियानो, आम्ही बघत आहोत येशू ख्रिस्त आत गेला आणि काय केलं? स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे. असणार आहे का? होता का? आत्ता आहे. त्याच्या स्वाधीन देवदूत, त्याच्या स्वाधीन अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत. कोण कोण ठेवलेले आहेत? सत्ता अधिकारी, अधिकारी, देवदूत हे सगळे ठेवलेले आहेत. का ठेवलेले? कशासाठी ठेवलेले? अधिकार ख्रिस्ताला दिलेला आहे. देवदूत त्याच्या हातात आहेत आणि म्हणून तो आम्ही ह्याच्याजवळ जेव्हा दीपस्तंभाजवळ बघतो, 7 समया काय दर्शवतात? 7 समया मंडळीचं दर्शक आहेत आणि ते मंडळीचे देवदूत सुद्धा आहेत, नाही का? देवदूत आहेत. आणि तो कुठे फिरत आहे? त्या मंडळीमध्ये काय करत आहे? फिरत आहे. फिरत आहे. का? आम्ही आत जावं. येशू ख्रिस्त आत गेला का? जर हितच सगळं संपलं होतं, परमेश्वराला जर हितच सगळं संपवायचं होतं, तर तो आत जाऊन देवाच्या उजवीकडं का बसलेला आहे? का बसलेला आहे? आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जे आपण शिकणार आहोत, काय करा. किती जणांनी निवास मंडपाचं वाचलं? घरी जाऊन आपण निवास मंडप शिकत आहोत. निर्गमाचा अभ्यास किती जणांनी केला की बाबा आज आपण शिकणार आहोत, मग आपण अभ्यास करूया, देवाचं वचन वाचूया. किती जण वाचतात? मग आपण का संभ्रमात आहोत की कुठली वस्तू कुठं आहे? आपल्या समोर पूर्ण रिप्लिका आहे. का आपण कॉन्फिडंट नाहीये? आता पुढचं पाठ मागचं सपाट होऊन काही उपयोग नाही. सैतान आम्ही का शिकत आहोत हे गांभीर्याने घ्या. गांभीर्यानं घ्या. त्याचं कारण आहे, हे तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे जे आम्ही शिकत आहोत ना, जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे कोण शिकवत नाही. आणि आम्ही शिकत आहोत तर त्याचा पुढचा मागचा अभ्यास करत जावा. किती दिवस आपण हा रिप्लिका ठेवलेला आहे? एक माझ्यामध्ये 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने होऊन गेले. निवास मंडप आपण सुरू केल्यापासून चालू आहे. आपलं लॉकडाऊन सुरू झाल्यापासून, लॉकडाऊन निघल्यापासून अजून आपल्याला माहित नाही कुठली वस्तू कुठं आहे. काढा, डायग्राम काढा. कुठं उत्तर दिशा आहे, कुठं दक्षिण दिशा आहे, कुठं ठेवायला सांगितलेलं, काय करायला सांगितलं होतं, कसं सांगितलं होतं. नाहीतर हा अभ्यास व्यर्थ होणार आहे. परमेश्वरानं ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना सांगितल्या, जे येशू ख्रिस्तानं स्वतः पूर्ण केलेल्या आहेत, कुठंच तुम्ही बघा या अभ्यासात तुम्ही अभ्यास करा, एक सुद्धा स्टेप ख्रिस्तानं दुसरी केलेली नाही, कुठलीही बायपास केलेली नाही. मोशेंच्या द्वारे परमेश्वरानं जो निवास मंडप दिला, ती तारणाची योजना मोशेला कळवली. त्यांनी तारण साधून घ्यावं. येशू ख्रिस्त आला,
येशू ख्रिस्तानं तेच पाऊल उचलले, त्याच गोष्टी केल्या. आणि देवाचं वचन सांगते आम्ही ख्रिस्ताला अनुसरावं. आम्ही बायपास करून आम्हाला कोणी कितीही सांगितलं दान दशांश द्या परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल, नाही. तुम्हाला या पायऱ्यातूनच जायचं आहे. आणि आता येशू ख्रिस्त कुठे आहे म्हणून सांगितलं त्यानं? बसला आहे, बरोबर आहे. आणि मग प्रगटीकरणामध्ये तो काय करत आहे? तो फिरत आहे. कुठं? आत गेल्यावर पहिली गोष्ट दिसते दीपस्तंभ, तिथं फिरत आहे. आणि मग बसलेला पण आहे, आणि मग तो उठणार पण आहे. हे आपण जेव्हा निवास मंडपाचा अभ्यास करू आणि मग प्रगटीकरणातून इथून आपण बघणार आहे. आपण अभ्यास करत असताना योहान उघडतो प्रगटीकरण, आणि तो कुठं, त्याला कशाचं पहिलं दर्शन होतं? पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला काय दिसतं? दीपस्तंभ दिसतो. लक्षात ठेवा, प्रगटीकरण हे कुठलं आहे? स्वर्गातलं आहे. परमेश्वरानं योहानाला प्रगटीकरण दिलं ख्रिस्ताचं, पहिली गोष्ट त्याला दाखवली दीपस्तंभ. तिसऱ्या अध्यायामध्ये त्याला मेज दाखवला. 7व्या अध्यायानंतर त्याला धूपवेदी दाखवली. आणि मग टप्प्याटप्प्यानं योहानाला स्वर्गातल्या सगळ्या गोष्टी 21व्या अध्यायापर्यंत दाखवलेल्या. आम्ही इथून झाल्यानंतर प्रगटीकरणाचा अभ्यास आम्ही पुन्हा चालू करणार आहे. निवास मंडपातून, पवित्र स्थानातून, येशू ख्रिस्ताची सेवा. पण देवाचं वचन सांगते तो आता बसलेला आहे. येशू ख्रिस्त जाताना तो म्हणतो, शिष्य नाराज झाले नाही का, माझी वेळ झालेली आहे. येशू ख्रिस्त म्हणतो आता मी जाणार आहे. आणि तो म्हणतो की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा. मी जातो आणि तुम्हासाठी जागा तयार करतो. आणि पुढे म्हणतो की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या करीन. म्हणला का? आहे. पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर मी तसं तुम्हाला सांगितलं असतं. पण तोपर्यंत मी काय म्हणतो, मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवलेला आहे. तो तुम्हाला कशात चालवणार आहे? सत्यात चालवणार आहे. हे सत्य आहे मंडळीत, तो सत्यात चालवणार आहे. तो म्हणतो या पुनरुत्थानातून तुम्ही पार गेलेले आहात, तुमचा नवा जन्म झालेला आहे. ही तुमची स्थिती तुम्ही लक्षात ठेवा आणि सत्यात चाला. सत्य काय आहे? देवाचं वचन आहे. तुम्ही आणि आम्ही काय म्हणतो, रूढी परंपरा काय म्हणते, जग काय म्हणतं, त्यापेक्षा देवाचं वचन काय म्हणतं, आणि त्याप्रमाणे मी चालतो का हे तपासा. आम्ही सत्यात चालावं. आता येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ आहेत, मग तो काय तयारी करायला गेलेला आहे? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो तयारी कशाची करत आहे? ऑलरेडी तयारच आहे ना. स्वर्गात आहे म्हणून तर तिची प्रतिकृती मोशेला सांगितली. आता तो काय करत आहे? तर तो 7 गोष्टी करत आहे. जे बायबल स्टडीला होते त्यांना या 7 गोष्टी माहीत आहेत. त्यातील 1 किंवा 2 आपण पुढील आठवड्यापासून येशू ख्रिस्त पुनरुत्थित का झाला, पुनरुत्थित झाला नसता तर तो स्वर्गात गेला नसता, तो तिथं बसला नसता. आणि मग काय करायला तो तिथं बसलेला आहे हे आम्ही माहित असणं, हे भूतलावरचं कार्य आहे. हे वस्तुनिष्ठ काय आहेत? आपले लाभ आहेत. येशू ख्रिस्तानं भूतलावर केलेले काय आहेत? वस्तुनिष्ठ लाभ आहेत. पण आता प्रॅक्टिकल आमच्यासाठी आहे. येशू ख्रिस्त आता स्वर्गामध्ये बसलेला आहे. तो काय घर-बीर बांधत नाही, तो तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. तुमच्यासाठी जागा तयार करत आहे म्हणजे काय माहित आहे? तो तुम्ही तिथं यावं आणि तिथं तुमचं वास्तव्य नीट असावं
म्हणून तो आमची तयारी करत आहे, हे लक्षात ठेवा. तो म्हणतो ऑलरेडी माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहेत, आज नसत्या तर मी सांगितलं असतं. म्हणजे तो तर काय बांधत नाही तिथं. मग काय करत आहे? तर 7 गोष्टी बायबल स्टडीला जे होते त्यातला पहिलं कोण आहे? तो वकील म्हणून आहे. पित्याजवळ आमचा वकील आहे. तो उजवीकडे बसून गप बसलेला नाहीये, देवाच्या उजवीकडे उगाच बसलेला नाहीये, तर तो आमच्यासाठी काय करत आहे? वकिली करत आहे. दुसरी गोष्ट, तो काय करत आहे? मुख्य याजक आहे. तो उत्तरेच्या पर्वतावर त्या सिंहासनावर देवपित्याच्या उजवीकडे बसून तो आमचा कैवारी म्हणून वकील करत आहे. दुसरी गोष्ट, तो मुख्य याजक आहे. मुख्य याजकाचं मेन काम होतं तिथं काय करायचं? त्या दीपस्तंभाच्या ज्या वाती आहेत त्या ट्रिम करायच्या, काजळ आलेला आहे काढायचं, प्रकाश मोठा व्हावा. बरोबर आहे? आणि काय करायचं? तेल घालायचं. तेल कशाचं दर्शक आहे? पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. येशू ख्रिस्त काय करत आहे? तो तुमच्या आणि आमच्यामध्ये तेल घालत आहे, यासाठी की आम्ही प्रकाशित व्हावं. बघा, तिसरी गोष्ट, आता मी शॉर्ट मध्ये सांगत आहे. आम्ही 1-2 दिवस बायबल स्टडीमध्ये हे एक टॉपिक घेतलेले आहेत. ज्याने बायबल स्टडी आले नाहीत त्यांनी फार महत्वाच्या गोष्टी गमावलेल्या आहात. तिसरी गोष्ट, तो आमचा प्रभू आहे. लक्षात ठेवा, इथं कोकरा आहे, इथं पुनरुत्थित ख्रिस्त आहे, पण तिथं कोण आहे? प्रभू आहे. तो प्रभूंचा प्रभू आहे. येशू ख्रिस्त म्हणतो डोंगरावच्या प्रवचनाच्या शेवटी, त्या काळी अनेक लोक प्रभू प्रभू म्हणतील, पण मी त्यांना काय म्हणणार आहे? मी तुम्हाला जे बाहेर आहेत, येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही. प्रभू कुठं आहे? तो आत आहे. तो तिथं आमच्यासाठी काम करत आहे प्रभू म्हणून. तिसरी गोष्ट, तो आमचं नीतिमत्व आहे. उद्यापासून आम्ही ते बघणार आहे, नीतिमत्व कसं आहे. तिथं येशू ख्रिस्त आमच्यासाठी काय करत आहे. आता इथं प्रॅक्टिकल आहे, इथं वस्तुनिष्ठ लाभ आहेत. तिथं काय आहे? आम्ही ते आमचं प्रॅक्टिकल लाईफ आहे. इथले फायदे आम्ही घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे? माझ्या जीवनात इम्प्लिमेंट करायचे आहेत. येशू ख्रिस्त जे कार्य करत आहे. आणि तिसरी चौथी, किती दिवस? पहिला तो वकील आहे, दुसरा मुख्य याजक आहे, तिसरा प्रभू आहे, चौथा आमचा तारणारा आहे. आम्ही तेही बघणार आहे. तारण वधस्तंभाजवळ नाही. अनेक लोकांना वाटतं तारण वधस्तंभाजवळ आहे, नाही. आम्ही शिकलो तारणामध्ये तारणाची प्रोव्हिजन आहे. तो म्हणतो की येशू ख्रिस्त यासाठी पुनरुत्थित झाला की तुमच्या पापाची क्षमा व्हावी. बरोबर आहे? फक्त पुनरुत्थित ख्रिस्त आमचं तारण नाही, इथं पूर्ण नाही. आत येशू ख्रिस्त का गेला? उद्या आम्ही बघणार आहे की खरं कार्य येशू ख्रिस्त आज तुमच्या आणि आमच्यासाठी करत आहे. आणि जे येशू ख्रिस्त स्वर्गात करत आहे त्याचे जर आज आम्ही लाभ घेतले नाहीत, नुसतं त्याने भूतलावरच्या कार्याचा जर आम्ही लाभ घेतला असेल, आम्ही कधीच आमचं तारण साधून घेणार नाही, जोपर्यंत आम्ही येशू ख्रिस्त आत्ता काय करत आहे आणि त्याचे फायदे आम्ही आत्ता कसे घेऊ शकतो हे जोपर्यंत आम्हाला समजणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही तारण आम्ही साधून घेऊ शकणार नाही. 6वी गोष्ट, तो आमचं पावित्र्य आहे. आता बघा, इथं तारण, इथं पण नीतिमत्व आहे, इथं पण काय? पावित्र्य आहे. पण ह्या नीतिमत्वाच्या आणि ह्या पावित्र्याची पूर्णता कुठं आहे? आत आहे. इथं प्रोव्हिजन आहे. येशू ख्रिस्तानं आम्हाला प्रोव्हिजन केलेलं आहे. त्याचे फायदे आम्ही घेतो का? हा दुसरा भाग आहे. आणि 7वी गोष्ट आम्ही बघितली, तो आमचं ज्ञान आहे. ज्ञान, विजडम. विजडम शलोमोनानं मागितलं नाही का? देवाचं ज्ञान. कुठं?
देवाचं ज्ञान कुठून येतं? त्या स्वर्गातून येतं. आणि म्हणून आम्हाला हा निवास मंडप नीट समजणं, ख्रिस्तानी केलेले कार्य समजणं, जे आम्ही आत्तापर्यंत बघितलेले आहेत. आता अंगणाचा आजचा शेवटचा संदेश मी घेतलेला आहे. अंगण संपवलेलं आहे. आपण येशू ख्रिस्ताचं भूतलावरचं कार्य संपवलेलं आहे. आम्ही बघितलेलं आहे. मोशेनेही इस्रायल लोकांना याच मार्गे आणलं. त्यांचंही निर्गमन असंच आहे. येशू ख्रिस्ताचंही निर्गमन आम्ही बघितलं. तो छावणीत आला, मग तो मार्गातून आत आला, वधस्तंभ घेतला, पुरण्यात आलं, पुनरुत्थित झाला, मंडळीची स्थापना केली आणि कुठं बसला? उत्तरेच्या सिंहासनावर देवाच्या उजवीकडं बसलेला आहे. पुढचा भाग आम्ही पुढच्या रविवारपासून घेणार आहे. आज तुमचा आणि आमचा प्रवास असाच असावा. मी ख्रिस्ताला ओळखावं. तो या भूतलावर आला, तो परिपूर्ण होता, निष्कलंक निर्दोष होता. तो देहामध्ये आला. बाबळीचे लाकूड सांगतात तो देहामध्ये आला. त्यानं खंडणी भरली, त्यानं आमच्यासाठी प्रायश्चित्त केलं, आमचा न्याय त्याच्यावर आला. त्यानं खंडणी भरली, तो देहामध्ये आला. तो राजा होता, तो सेवक होता, तो मनुष्य होता, तो देवाचा पुत्र होता. आम्ही अंगणात येतो, ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे. 4 शुभवर्तमान मत्तय, मार्क, लूक, योहान आम्हाला सांगतं या 4 गोष्टी. खरंच देवाचा पुत्र होता. त्यानं आमच्यासाठी मध्यस्थी केली. तो मरण पावला, त्याला पुरण्यात आलं. आता येशू ख्रिस्तानं हे सगळं वलांडन सण साजरा केला, बेखमीर सण साजरा केला, पहिल्या प्रथम फळाचा सण साजरा केला, पेंटिकॉस्टचा सण साजरा केला. 4 सण प्रॉफिटिक होते, इस्रायल लोकांनी केले. बघा, इस्रायलाचं निर्गमन बघत असताना त्यांनी हे 4 सण काय केले? त्यांनी 7 सण पाळले, पण ते कसे? भविष्यात होणाऱ्या गोष्टींची छाया म्हणून प्रॉफिटिकल पाळले. आता तुम्ही आणि आम्ही किती सण पाळत आहोत? पूर्ण केलेले 4 सण. येशू ख्रिस्ताने ओलांडणाचा सण पूर्ण केला, बेखमीर भाकरीचा सण पूर्ण केला, प्रथम फळाचा सण साजरा केला, 50व्या दिवसाचा पेंटिकॉस्टचा सण पूर्ण केलेला आहे. बघा देवाचं कॅलेंडर. आता राहिलेत किती? 3. कोणकोणते आहेत? तुतारीचा सण तो कुठं करणार आहे? त्या धूपवेदीजवळ करणार आहे, जेव्हा तो मंडळीला घ्यायला येणार आहे. मग तो काय करणार आहे? प्रायश्चित्ताचा सण मोक्षाजवळ हिथून सांडलेलं रक्त तो तिथं घेऊन जाणार आहे. आणि तिथं शिंपडल्यावरच आमच्या पापाचं काय होणार आहे? प्रायश्चित्त होणार आहे. हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तो प्रायश्चित्ताचा सण पूर्ण करणार नाही, तोपर्यंत तुमच्याने माझ्या पापाचं प्रायश्चित्त होणार नाही. आणि म्हणून 3 गोष्टी जसे मोशेच्या वेळेस ती प्रॉफिटिकल होते, तसे तुमच्याने आमच्यासाठी सुद्धा 3 सण प्रॉफिटिकल आहेत, जे होणाऱ्या गोष्टींची छाया आहेत अजून. पण पाऊल म्हणतो आद्य दूतांची वाणी आणि तुताऱ्यांचा नाद होत असता येशू ख्रिस्त येणार आहे तुताऱ्याच्या सणाच्या दिवशीच. आता कोणत्या तुताऱ्याच्या सणाच्या दिवशी येणार आहे हे मात्र येशू ख्रिस्त म्हणतो हे मला माहीत. कुणाला माहित आहे? पित्याला माहित. पण काळाची पूर्णता झाली, येशू ख्रिस्त भूतलावर आला, काळाची पूर्णता झाली, तो वधस्तंभी गेला, शास्त्राप्रमाणे त्याला पुरण्यात आले, शास्त्राप्रमाणे तो पुन्हा उठला. तर शास्त्राप्रमाणेच तो कुठं बसलेला आहे? उजवीकडे बसलेला आहे. शास्त्राप्रमाणेच तो त्या तुताऱ्याच्या सणाच्या वेळेसच येणार आहे.
कोण म्हणते आम्हाला माहित नाही. येशू ख्रिस्त कधी येणार आहे? आणि म्हणून आम्ही ते सण, यहुदी सण आम्ही पाळतो. का पाळतो? आम्ही तयार असावं. आम्ही ते सण का बघत आहोत? कारण तो कॅलेंडर फॉलो करणार नाही. बाबा हे इंडियात राहणारे, महाराष्ट्रात राहणार आहेत म्हणून आपण इंग्लिश कॅलेंडर फॉलो करू. नाही, परमेश्वर कुठलं कॅलेंडर फॉलो करणार आहे? त्याचं कॅलेंडर फॉलो करणार आहे. ज्यूइश कॅलेंडर पूर्ण करणार आहे. आणि हे फिस्ट जे दिलेत सण, देवाचं वचन सांगते हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी चिन्ह दाखल आहेत. चिन्ह आहेत. आणि म्हणून तो तुताऱ्याच्या सणाच्या दिवशी येणार आहे, तो प्रायश्चित्त करणार आहे, आणि मग तो मंडपाचा सण शेवटचा पुन्हा तो मनुष्यामध्ये वस्ती करणार आहे. आम्ही मंडपापासून सुरू करणार आहे, मंडपाचा शेवट करणार आहे. परमेश्वर सुद्धा मंडपातून सुरू केले आणि तो मंडपाचा शेवट करणार आहे. येशू ख्रिस्त या मंडपाच्या सणाच्या वेळेस तो काय केलेला आहे? त्याचा तो भूतलावर आलेला आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिसमस जो साजरा करत आहोत, तो ख्रिसमस खऱ्या अर्थानं मंडपाच्या सणाच्या दिवशी होता. तो देहामध्ये वस्ती केले त्यानं. ही टॅबरनॅकल्ड अमंग अस, शब्द देही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये तुझी वस्ती स्थान केलं. आणि आम्ही बघितलं मागच्या ख्रिसमसला की तो वधस्तंभ, जन्म त्याचा कधी झालेला आहे? वधस्तंभ निवास मंडपामध्ये, मंडपाच्या सणा दिवशी तो भूतलावर आला. पण त्याचा गर्भ मरेच्या पोटी कुठं होता? तर तो समर्पणाच्या सणाच्या वेळेस, हनुका जो सण आहे, 8वा सण जो आहे, जो येशू ख्रिस्तानं पाळलेला आहे. आम्ही मागच्या वेळेस तो वचन घेतलं होतं आपण की ख्रिसमस जो आहे तो देहामध्ये आलेला नाही, तर तो त्याचा गर्भ मरेच्या पोटी राहिलेला. आपण पूर्ण क्रोनॉलॉजी आपण अभ्यासली होती आणि आम्ही बघितलं होतं की परमेश्वराचं कॅलेंडर कधी चुकलेलं नाही. येशू ख्रिस्त भूतलावर जन्म कधी घेतला? त्यानं मंडपाच्या सणाच्या दिवशी. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताचं येणं हे तुमच्याने आमच्यासाठी मार्ग मोकळा करणारं आहे. आणि म्हणून आम्ही अभ्यास करत आहोत की परमेश्वराचं वचन आम्हाला मार्गदर्शन करत आहे, यासाठी की आम्ही काय करावं? आम्ही देवाची जी इच्छा आहे, आमचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडचा असावा, पतनाकडून आमचा पावित्र्याकडे असावा. नव्या जन्मातूनच आम्ही पार होऊन त्या सार्वकालिक जीवनाकडे आमचा प्रवास व्हावा. आणि म्हणून आमचं जाणं हे नेहमी वेशीतून नगराकडं असावं. आता आपण या मेजामध्ये जात असताना परमेश्वरानं आमची तयारी केलेली आहे. बघा, फार महत्वाचा आहे हा मेज जो आहे. जेव्हा मी या मेजाकडे येतो, या मेजाकडे येतो, तुम्हाला समजलं असेल की हा मेज किती महत्वाचा आहे, किती महत्वाचा आहे. आता या मेजाला काय म्हणलेलं आहे? समक्षतेच्या भाकरीचा मेज. बरोबर आहे? जर तुम्ही वाचला असाल तर, आणि त्याला हिब्रू भाषेमध्ये लेहेम पानीम हा शब्द वापरलेला आहे. आता लेहेम म्हणजे भाकरी. तुम्हाला लेहेम कुठं ऐकलंय तुम्ही? बेथलेहेम. बेत म्हणजे काय? घर. बेथलेहेम म्हणजे काय? भाकरीचे घर. येशू ख्रिस्त कुठं आला? कुठं जन्म घेतला त्यानं? भाकरीच्या घरामध्ये. आता इथं भाकर आहे. आता पानीम हा फार महत्वाचा शब्द आहे. पानीम, पे, नून आणि मेम 3 शब्दांनी आहे.
त्याचा अर्थ आहे फेस. पाणी आणि जे हिब्रू शिकलेले आहेत, बरोबर आहे अंकल? इम इम जेव्हा येतं काय येते? इम इम योद आणि मेम जेव्हा प्रत्येक शब्दाच्या शेवटी जेव्हा येतं, एलोहिम प्लुरल अनेक वचनी. इम कुठेही इम, यल म्हणजे देव, एलोहिम म्हणजे एकापेक्षा अधिक आहे. समजते? आता बघा, हिब्रू भाषा आम्ही का शिकावी? कारण आम्ही हिब्रू भाषा नाही शिकली तर हे आम्हाला काही समजणार नाही. आता इथं आम्ही बघितलं, दोन बघितलं नाही का, 2 क्राउन्स आहेत, 2 ओळी आहेत, 2 गोष्टी आहेत ना. उजवीकडे बसलेला आहे. आता ह्याला समक्षता म्हटलेलं आहे नाही का, समक्षतेच्या भाकरीचा मेज. आता हिब्रू भाषा म्हणलेला आहे लेहेम पानीम. पानी मीन्स फेस नाही, तर त्याला अनेक वचनी म्हणलेलं आहे फेसेस, चेहरे. म्हणजे इथं किती चेहरे आहेत? एकापेक्षा 2 आहेत. बरोबर आहे? आता कन्फर्म होतं इथं दोघं बसलेले आहेत. जेव्हा मी या भाकरीमध्ये किंवा या मेजामध्ये हात घालतो, लक्षात ठेवा, आम्ही देवाच्या, म्हणजे इथं कोण कोण आहे? पिता आहे, पुत्र आहे, त्यांच्या समक्षतेमध्ये येतो. समजतंय? आता लुसिफरला वाटलं मी त्यांची जागा घ्यावी. त्याला काय केलं? इथून खाली पृथ्वीवर टाकून दिलं. समजतंय? आकाशात आहे, तो मध्येच आहे, अजून पृथ्वीवर गेलेला नाही. त्याला कुठं टाकलं? आकाशात टाकलं. स्वर्गातून खाली टाकलं, पण पूर्ण खाली आलेला नाही तो अजून पृथ्वीवर. पृथ्वीवर आलेला नाही तर एवढं घडामोडी करतो. आला तर काय होईल? 7 वर्ष शेवटचे तुम्हाला माहीत आहेत, 3.5 वर्ष आणि 3.5 वर्ष जेव्हा तो पृथ्वीवर असणार आहे, त्याला महासंकटाचा आणि संकटाचा काळ. पण आज जेव्हा तुम्ही आणि मी या मेजाकडे येतो, हा मेज, पाणी हा शब्द आहे, समक्षता, प्रेझेन्स. आणि या पाणींचा अर्थ आहे प्रेझेन्स, समक्षता, और स्ट्रॉंग्स मध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे होलनेस ऑफ बेईंग. आता ही समक्षता तो काय म्हणतो? पाणी काय आहे? फेसेस ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. म्हणजे तो व्यक्तिगत 2 लोकांचे काय आहेत? चेहरे आहेत. समजते तुम्हाला गांभीर्य? आता ह्या समक्षतेत जेव्हा आम्ही येतो, तेव्हा आम्ही ह्या मेजामध्ये जेव्हा आम्ही हात घालतो, तेव्हा आम्ही हे समजणं गरजेचं आहे, हा मेज देवाच्या समक्षतेच्या भाकरीचा मेज आहे. इथं तुम्ही, तो म्हणतो ही भाकर आहे नाही काय, हे माझं काय आहे? ही भाकर आहे. तो म्हणतो हे माझं, म्हणजे तुम्ही जी भाकर घेता ना, तेव्हा तो म्हणतो ही काय आहे? ही नुसती भाकर नाही आहे, हे माझं शरीर आहे. आणि नुसतं शरीर नाही तर ते पानीम आहे, म्हणजे ते फेसेस आहे. तुम्ही माझा चेहरा बघू शकता. माझाच नाही, ज्यांनी मला पाहिलं त्यांनी, म्हणून तिथं फेसेस आहेत. तो म्हणतो ही भाकर आहे, हे तुमच्यासाठी मोडली जात आहे. याचं स्मरण करा. काय करा? स्मरण करा. करतो का हो आम्ही? ह्या मेजामध्ये आम्ही त्या गांभीर्याने येतो का? की आम्ही देवाला भेटणार आहे? फक्त भेटणार नाही,
तर त्याच्या शरीराला आम्ही काय करणार आहे? स्पर्श करणार. करतो का कधीतरी? त्या गांभीर्याने आम्ही मेजामध्ये हात घातलेला आहे का? आम्ही आशीर्वादित नाही का? आम्ही आजारी दुबळे आहे का आहे? पाऊल त्याचं उत्तर सांगतो. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल ते प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे. लक्षात ठेवा, आत्मपरीक्षण करावे आणि मग भाकरीतून खावे व या प्याल्यातून प्यावे. कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय तुम्ही ज्या भाकरीला हात लावत आहात तो म्हणतो या भाकरीचं मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढावून घेतो. म्हणून तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत व बरेच निद्रित आहेत. त्याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्याला दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. अशा हेतूने की आपल्याला जगाबरोबर दंडाज्ञा होऊ नये. समजतंय? पाऊल आम्हाला चेतावणी देत आहे. तो म्हणत आहे या मेजाचं मर्म ओळखा काय आहे. आम्ही मेजाकडे न याचं कारण काय? ते तो आम्ही आजारी आहोत. बरोबर आहे ना? बाळासाहेब का तुम्ही आज हे होतं प्रभूचा मेज होता का? नाही बाळासाहेब आम्ही आजारी होतो. समजताय? पण देवाचं वचन सांगतंय की हा मेज आम्हाला आरोग्य देणार आहे, कारण आम्ही देवाच्या समक्षतेत येतो. लक्षात ठेवा, सगळ्यांचं स्वप्न आहे आणि शेवटचा काय म्हणतो आमच्या जीवनाचा उद्देश आहे, आम्ही कुठं असावं? देवाच्या. बरोबर आहे ना? आम्ही हा अभ्यासच सुरू केला यासाठी की आम्ही देवाच्या समक्षतेत यावं. देवाची समक्षता कुठं आहे? या मेजाजवळ आहे. डावीकडं परमेश्वर आहे, उजवीकडं ख्रिस्त आहे आणि तो आम्हाला प्रगट होतो. आमच्या फेसवर अनेक भाव आहेत नाही का? आम्ही जेव्हा हे डिटेल शिकणार आहे, हिब्रू शब्दापासून आम्ही जेव्हा मी इथला अभ्यास करणार आहे, आम्ही शिकणार आहोत. परमेश्वर आम्हाला तिचे सगळे गुणधर्म आम्हाला काय करतो? दाखवत. आम्ही कधीतरी या मेजामध्ये हात घालताना त्या गांभीर्याने घेतले का? जर आम्ही गांभीर्याने घेतलं नाही ना, परमेश्वरही आम्हाला गांभीर्याने घेत नाही. अनेक लोक देवाच्या समक्षतेपेक्षाही त्यांना दुसरी कामं महत्वाची आहेत. समजते तुम्हाला? आज ख्रिस्ती म्हणून त्यांचा अल्टिमेट एम काय असावा? मी देवाच्या समक्षतेत जावं. आणि कोण घेऊन जातं आणि कुठं घेऊन जातं? येशू ख्रिस्ताने मेज यासाठी प्रस्थापित केला की त्याच्या मंडळीने. मंडळी कुठं आहे? हे 5 स्तंभ आहेत मंडळी. मंडळीनं कुठं असावं? देवाच्या समक्षतेत असावं. ख्रिस्तानं जाताना हा मेज प्रस्थापित केला. कुणासाठी? फक्त मंडळीसाठी. पण आज दुःखाची गोष्ट आहे, आज जेव्हा आम्ही मेजामध्ये सहभागी होतो आम्ही याचं मर्म ओळखत नाही आणि भाग घेतो. काही लोक येतच नाहीत, म्हणजे त्यांना देवाच्या समक्षतेपेक्षा इतर जग आणि जगातल्या गोष्टी काय आहेत? प्रिय आहेत. बरोबर आहे ना? हे चिन्ह हेच आहे. तुम्हाला जर समक्षतेत यायचं नाहीये, तुम्हाला जग आणि जगातल्या गोष्टीतच राहायचं आहे, तुमचा नाश अटळ आहे.
सैतान तुम्हाला आत कधीच येऊ देणार नाही. तो तुम्हाला तिकडूनच वेशीच्या बाहेर, जिथं अरण्य म्हणलेलं आहे, जिथं सैतानाला टाकलं जाणार आहे, तिकडं तो घेऊन जाणार. प्रियानो, आम्ही सावध असू. प्रियानो, आम्ही देवाच्या वचनावर आधारित मंडळी म्हणून आम्ही जगूया. नाहीतर असंच जीवन जगत असू, आम्ही आजारी असणार आहे, आम्ही दुर्बल असणार आहे, आम्ही असंच मरणार आहे देवाच्या समक्षतेशिवाय. आणि म्हणून ख्रिस्त आज कुठं आहे? आज त्या पवित्र स्थानामध्ये आहे. आम्ही पुढच्या रविवारपासून या पवित्र स्थानातील ख्रिस्ताचं कार्य शिकणार आहोत. पण या मेजावर ख्रिस्त आम्हाला काय करत आहे? आम्हाला तृप्त करत आहे. तो आम्हाला त्याच्या रेमा आहे. रेमा इथं काय मिळतं? त्या गंगाळाजवळ लोगस आहे. समजते? लोगस रिटर्न वर्ड ऑफ गॉड आहे. पण इथं काय आहे? तो म्हणतो ही भाकर काय आहे? मनुष्याने केवळ भाकरीनं नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. समजते तुम्हाला? आता इथं फेस आहे, चेहरे कुठं आहेत? तिथं आहे. भाकरी कुठं आहे? तिथं आहे. आता फक्त भाकरीनं नाही, मी तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनातून. आता तिथं लिहिलेला शब्द आहे, बायबल आपलं रिटर्न वर्ड ऑफ गॉड. पण जेव्हा मी इथं येतो आणि खऱ्या अर्थानं हा मेज जेव्हा मला समजतो, देव माझ्याशी बोलायला. समजले? देव माझ्याशी बोलायला लागतो. आता तिथं बायबल, देवाचं वचन आमच्याशी बोलत असतं. हे सगळ्यांसाठी आहे, बरोबर आहे? देवाचं वचन सगळ्यांसाठी आहे. आमच्या पावलांकरता दिवा, मार्गांकरता प्रकाश आहे. पण जेव्हा इथं मी येतो, तिथं व्यक्तिगत नातेसंबंध. आता इथून जेव्हा आम्ही पार होणार आहे, आम्ही शिकणार आहे पुढच्या वेळेस, व्यक्तिगत नातेसंबंध आहे. माझा ख्रिस्ताबरोबर, माझा पित्याबरोबर. आणि जेव्हा मी या मेजात हात घालतो, मी ख्रिस्ताला स्पर्श करतो, मी देवाला स्पर्श करतो. लक्षात ठेवा, मोशेला परमेश्वरानं म्हणल्या, माझं मुख बघून कोणीही जिवंत राहू शकत नाही. पण फक्त परमेश्वराने मंडळीला अधिकार दिला की तुम्ही आणि आम्ही देवाचं आणि ख्रिस्ताचं मुख बघू शकतो. समजते तुम्हाला? तुम्ही आणि आम्ही किती भाग्यशाली आहोत, आशीर्वादित आहोत की आम्ही या मेजामध्ये ही समक्षतेची भाकर आहे. हे चेहरे आहेत, लहेम पाणी, ज्यांना आम्ही बघतो आणि आम्ही मरत नाही. कारण देवाचं वचन सांगते, ज्याला ख्रिस्त लाभला त्याला जीवन लागलं. मोशेला ख्रिस्त लाभला नव्हता, लक्षात ठेवा. मोशे बरोबर जी लोक होते त्यांचा बाप्तिस्मा कशात झाला? कशात झाला? काढा नोट्स, मगाशीच आपण वाचलं. समुद्रातून गेले, पार झाले, वर मेघ होता, खाली समुद्र होता. पण कशात बाप्तिस्मा झाला? मोशेमध्ये. समजते तुम्हाला? ज्यांचा मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला त्यांना देवाला बघता येत नाही. समजते? पण ज्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला ते ख्रिस्ताचे आहेत. आणि ज्यांना ख्रिस्त लाभला त्यांना ते चेहरा बघून मरत नाहीत. समजते? हा फरक आहे मंडळीमध्ये आणि यहुदी लोकांमध्ये. आता या मंडळीच्या युगामध्ये यहुदी सुद्धा आहेत, हेलेनी सुद्धा आहेत, परराष्ट्रीय सुद्धा आहेत. आणि दोघांचा एक होऊन इफिसकरास पत्र आम्ही बघितलं, एक मंडळी केलेली आहे आणि मंडळीला अधिकार दिलेले आहेत. आणि मंडळीला ते आशीर्वाद आहेत की ते ख्रिस्ताला बघूनही मरत नाहीत, देवाला बघूनही मरत नाहीत. हे तुम्हाला आम्हाला दिलेलं बहुमान आहे. आणि म्हणून आम्ही या मेजामध्ये त्या गांभीर्यानं येणं फार महत्वाचं आहे. आपण डोळे बंद करूया. आज जे आम्ही शिकलेलो आहोत प्रियांनो, आणि आज मेजामध्ये आम्ही हात घालत,
प्रियानो, हा मेज देवाच्या समक्षतेच्या भाकरीचा मेज. या ठिकाणी देवाची समक्षता आहे आणि ह्याच ठिकाणीच देवाचे आशीर्वाद आहे. जेव्हा मी देवाच्या समक्षतेत असतो त्यावेळेसच आम्ही तृप्त होतो. खरी तृप्तता जेव्हा देव आमच्याशी बोलायला लागतो, जेव्हा मी देवाला बघतो, त्याला स्पर्श करतो, आम्हाला कशाचीही गरज भासत नाही. कशाची आम्ही अपेक्षा धरत नाही. तर आम्ही देवाच्या त्या बोललेल्या शब्द आमच्याकडे येतात आणि हा रेमा हे फक्त आमच्यासाठी असतो, व्यक्तिगत. परमेश्वर माझ्यासाठी वचन देतो, परमेश्वर मला अभिवचन देतो, परमेश्वर माझ्याशी बोलतो, परमेश्वर मला ते वचन देतो जे माझ्या गरजेचं असतं. आणि जेव्हा मला हवं ते परमेश्वर मला देतो, मी तृप्त होतो. प्रियानो, या ठिकाणी तृप्तता आहे. ह्या मेजावर परमेश्वर आम्हाला भरवायला सुरू करतो. आणि जेव्हा आम्ही भरले जातो देवाच्या वचनाच्या द्वारे, त्याचा रहमा आमच्यामध्ये येतो. आम्ही खऱ्या अर्थाने या धूप विधीवर आम्ही आराधना करतो, ज्यामध्ये मागणं नसतं, तर फक्त त्याचं गौरव असतं. आम्ही त्याची आराधना करतो. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, परमेश्वर असे उपासक शोधत आहे जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतील. प्रियानो, उपासना कुठं आहे? या पवित्र स्थानामध्ये. कारण तिथं उपासक होता लुसिफर. ह्याच उत्तरेच्या ठिकाणापासून तो त्याची आराधना करत होता. पण त्याला गर्व आला, त्याला देवापेक्षा उंच व्हावंसं वाटलं आणि त्याला टाकून देण्यात आलं. प्रियानो, आज या ठिकाणची जागा मोकळी आहे आणि परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा करत आहे. तो असे उपासक शोधत आहे जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतात. प्रियानो, उपासना आम्ही कधी करू शकतो? जेव्हा खऱ्या अर्थानं आमची तृप्तता होते. प्रियानो, ही तृप्तता आम्ही कधी होऊ शकतो? जेव्हा आम्ही या मेजाजवळ येतो. या मेजाजवळ काय आहे? तर देवाची समक्षता आहे. देवाची समक्षता. देवाची समक्षता जिथं तो आम्हाला सहाय्य करतो, तो आम्हाला रहमा देतो, तो त्याचं वचन आम्हाला देतो, तो आम्हाला त्याचं शरीर आम्हाला खायला देतो. प्रियानो, या मेजामध्ये येत असताना आम्ही आमची अंतःकरणं त्या परमेश्वराकडे जे मेजामध्ये भाग घेणार आहेत